नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। लवकरच सनई चौघडे ही मालिका आपल्या भेटीस येत आहे आणि त्यातीलच काही गोड कलाकार आज आपल्या सोबत आहेत। चला तर मग त्या गोड मुलीशी आज आपण गप्पा मारूया। हाय, गोड म्हटल्यावर आम्ही लगेच गोड हाय म्हणतो। गोड एकदम गोड पद्धतीने मी तुम्हाला विचारणारच होती कशा आहात म्हणून। आम्ही मस्त आहे, तू कशी आहेस? मी पण ठीक आहे। आता आम्हाला कळलं तुझं डोकं दुखतं म्हणून आम्ही जास्त काही तुला हैराण नको नाही असं। केलं। ठीक आहे मी नाही नाही नाही, हे ठेव 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 ठेव। नाही, नको ठीक आहे, आपण गप्पा मारूया। सगळ्यात पहिलं प्रत्येकाचं म्हणजे जो रोल आहे, आज तुम्ही चार मुली चार बहिणींचं काम करताय याच्यात आणि तुमचे आई बाबा सुद्धा गोड आहेत। मी आत्ताच त्यांच्याशीच गप्पा मारत आले। त्याबद्दल काय सांगाल? प्रत्येक जण म्हणजे असं तुमच्या कॅरेक्टर बद्दल काय सांगाल? प्रत्येकीच्या तुझ्यापासून सुरुवात करूया। तू सगळ्यात थोरली मुलगी, मोठी मुलगी, जबाबदार मुलगी आहेस। आली आहे मी जबाबदार मुलगी। नमस्कार, मी आसावरी सुभाष परब। मी मोठी मुलगी आहे आणि म्हणजे म्हणतात ना की मोठी मुलगी कधीही आईची छाप असते, सेम तसंच आहे। मी माझ्या आईची छाप आहे, म्हणजे पमाची छाप आहे। मी तिच्यासारखीच वागते, बोलते, तिच्यासारखंच प्रेम माझ्या आत भरून आहे। ते या माझ्या लहान बहिणींवर खूप असतं की त्या माझ्या मुलींसारख्या आहेत माझ्यासाठी। बहिणी नसून त्या मुलींसारख्या आहेत आणि मी त्यांच्यासारखंच जपलंय त्यांना। सो तसं खूप प्रेम आहे तिचं आणि कुठे काही झालं तर तिला हे माहिती आहे की तिने जितकं त्यांच्यासाठी केलंय तितकंच प्रेमाने त्या मुली म्हणजे त्या बहिणी तिच्यासाठी करतायत आणि हे तुम्हाला खरंच दिसणार आहे की त्या किती प्रेमळ आहेत आणि त्यांचंही किती प्रेम आहे आसावरीवर। आणि आसावरी ही अत्यंत साधी, सरळ, भोळी, तिला ह्यांच्यासारखे छक्के पंजे नाही कळत। तिला तिला सांगितलं ना की जर आता सांगितलेलं आहे सूर्य हा चंद्र आहे तर ती म्हणेल हो ठीक आहे चंद्र आहे। इतकी साधी आहे, इतकी साधी आहे ती, इतकी साधी। तर तिचं ते असं खूप आहे की आपण भांडण नाही करायचं, आपण भांडण मिटवायचं, कारण ते तिने तिच्या आईकडून शिकलंय। तर ती एक गोष्ट म्हणजे म्हणूनच मी म्हणते ना की आईची छाप आहे ती आणि अर्थातच बाबांची लाडकी सुद्धा आहे, कारण मोठी मुलगी ही लाडकीच असते। पहिला मूल हे केव्हाही लाडकं असतं। पहिलं हे लाडकंच असतं, लाडके बाई, पण पहिलं हे खूप लाडकं स्पेशल असतं, कारण पहिल्यांदा आई वडील त्यांना कोणी बनवलंय तर मोठ्या मुलीला कॉलर टाईट असते मोठ्या मुलीची। पण ही अशी गोड आहे, ही बहिणींसाठी सगळं करते आणि तिथेच सॉरी इंटरप्ट रिअल लाईफ मी येते ना, रिअल लाईफ सॉरी इंटरप्ट केलं तुला। नाही आणि आई बाबा म्हणजे मेघनाताई आणि सुहास दादा हे कमाल आहेत, गोड आहेत, गोड। म्हणजे मेघनाताईला तर मी गुंडुली म्हणते, मेघनाताई पण नाही, मम्मी पण नाही। मी तिला एकदा असं ना ती खूप गोड बोलते अगं, म्हणजे तिच्याकडे बघून तुला असं कधी ना असं नाही वाटणार की अगं काय बोलते, अगं काय बोलतेस तू, असंच वाटतं। म्हणून मी तिचं नाव गुंडुलीच ठेवलंय, डायरेक्ट नाव गुंडुली। आणि ते आम्हाला आमच्या म्हणजे त्यांच्या मुलींसारखंच वागवतात। सो आम्हाला कधी असं वाटलं नाही की आम्ही सेटवर काम करतोय किंवा असं एक्सपिरियन्स्ड ऍक्टर सोबत काम करतोय। त्यांनी इतकं सांभाळून घेतलं आम्हाला आणि तितकं प्रेम देतायत आणि ते आई वडिलांसारखंच प्रेम देतायत, म्हणून ते खूप छान वाटतं आम्हाला। आणि मी आता येते रिअल लाईफ, कारण आम्हाला खूप सांगावंसं वाटतं। सो ह्या परवांच्या 4 मुली आहेत ना, तसं मी जुई गोगरी आणि गोगरीज आम्ही 5 मुली आहोत। नारी शक्ती अशी 5 आहे, 5 हो, 5 नारी शक्ती आहेत, 5 नारी शक्ती। आणि त्यात मी लहान बहीण आहे, जी आता परवांच्या घरी मोठी बहीण आहे, जबाबदार अंगावरती। सो ती आगाऊपासून ऐका लिटरली खूप मज्जा येते मला हे करायला। आपण बघू शकतो ते आवाजामध्ये जो चेंजेस लगेच येतो। म्हणजे आसावरी म्हटलं तर हा बोला काय झालं, जुई म्हटलं हा बोल काय झालं। सो हे खूप आहे आणि मला खूप छान वाटतं आसावरी हे प्ले करताना, कारण मला कुठेतरी कळतं की माझ्या ताईने जे सॅक्रिफायसेस केलेले आहेत आणि जितक्या प्रेमाने तिने मला जपलंय तितकंच प्रेमाने मी ह्यांना जपतो, तर ते खूप कनेक्ट होतं। कारण
ते आई बाबांची ती धडपड जे बाबा आणि आई करतायत की माझ्या मुलींचं सगळं चांगलं झालं पाहिजे, तीच माझ्या आई वडिलांची पण धडपड असते. सो ते असं खूप छान कनेक्ट होत आहे आणि मला असं वाटत नाही की मी सेटवर काम करते, मला असं वाटतं मी माझ्या घरातच आहे. सो हे खूप छान कनेक्ट होत आहे आणि मी खूप वेळ घेतलेला आहे असं मला कळलेलं आहे. अरे वा. बोलायला लागली. कारण जी बोलायला लागली की ती खूप बोलते. आणि बोलावं माणसाने हो त्यातून ना, तर आपण पण ती आसावरी नाही बोलत, त्याचं काय करायचं, म्हणून मी जुई म्हणून व्यक्त होते आता तुमच्या समोर. नक्की 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 आम्हाला आवडेल. तुझ्याकडेच येते मी. तुझ्याकडेच येते. नाही, तुझ्याकडेच येते मी. तू तुझ्या रोल बद्दल काय सांगशील आणि जेव्हा हे आलं तुझ्याकडे तेव्हा तुझी थॉट प्रोसेस काय होती ते सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल. तू आय थिंक घरातली तिसरी मुलगी आहेस बरोबर? अरे वा, तुला कसं कळलं हे? आताच आम्हाला सांगितलं स्मार्ट आहे होतं. ती. Smart आहे ते. Like you. जुई जुई म्हणते ना. जुई जरा शांत बसशील का? माझी ताई आसावरी ताई, आशुताई. हा, माझी अनु खूप गुणी आहे. अनु बोल बाळा. हो ताई, थँक्यू सो मच आशुताई मला बोलण्यासाठी वेळ दिल्याबद्दल. सो नमस्कार, मी अनुश्री सुभाष परब आणि मला ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते तुला. मी ऑडिशनसाठी ऑफलाईन गेले होते आणि तिथे नाही, सांगू दे तिला, बिचारीला सांगू दे ग. सो लेट इट बी गाईज, हे चालू आणि राहणार मोठ्या बहिणी आहे. अशाच असतात. लेट इट बी गाईज, लेट्स गो फॉरवर्ड. सो मी ऑडिशन साठी गेले होते आणि मग आय थिंक मी नव्हती सिलेक्ट झाले आणि त्यानंतर माझी पहिली सिरियल आहे आणि मला असं होतं की आपण देत राहूया ऑडिशन देऊन देऊन आपण शिकू. सो मी घरी गेले आणि त्यानंतर मला मेसेज आला की एक स्क्रिप्ट आली होती आणि ते म्हणाले जरा अर्जंट आहे तर तू लवकरात लवकर जरा व्हिडिओ काढून पाठव आम्हाला. सो मी म्हटलं की आपण वेळ घेऊया, मस्तपैकी करूया. सो मी जेव्हा अनुश्रीचं कॅरेक्टर वाचत होते तेव्हा मला कळलं अरे हे अनुश्री आणि श्वेतामध्ये जास्त फरक नाहीये. हा, म्हणजे त्या दोघी थोड्याशा जुळत्या आहेत. म्हणजे माझ्या घरात 2 बहिणी आहेत मला मोठ्या आणि मोठी बहीण ह्याच्यासारखीच आहे, म्हणजे आसावरी सारखी आसावरी सारखी. आणि सेकंड नंबरची बहीण म्हणजे श्रद्धा, ती आहे शरुताई सारखीच. मला दोघींचं मी शिकत आलीये, दोघींचं पण. त्यामुळे मला ते अनुश्री करताना तितकं काही असं अवघड जात नाही. फक्त कॅमेऱ्यासमोर मी पहिल्यांदा काम करते तर ते दडपण माझ्यावरती राहणारच आहे आणि ते असावं, प्रत्येक कॅरेक्टर करते वेळेस आपल्यात एक दडपण असावंच कायम. तर मी प्रयत्न करेन की अनुश्रीला छानपैकी पोर्ट्रे करू. आणि पहिला प्रश्न काय होता? अनुश्री कशी आहे? वाव, ती प्रश्न विसरली आहे की अनुश्री आहे? ही नाही, अनुश्री आहे. मी तुला काय बोलले, जेव्हा हे आलं तेव्हा ती थॉट प्रोसेस काय होते, तुझ्या रोल बद्दल सांगायला सांगितलं होतं की आय गेस मी सगळंच Yes, yes, सांगितलंय. yes. तू सो आपण सगळं गाईज आपण पुढे जाऊया. आपण मयुरीकडे देऊया आता, कारण हा, मी तुझ्याकडे जुई येते. खूप बाहेर येतेय. आशुताई येस येस, तुझ्याकडे येईन मी. तुझ्या रोल बद्दल सांग या मालिकेच्या, आणि जेव्हा हे कॅरेक्टर तुझ्याकडे आलं तेव्हा तुझी थॉट प्रोसेस काय होती त्याच्याबद्दल सांगा मला. खरं तर म्हणजे जेव्हा मला तेजसाचा फोन आला की तू घरी ये, एक ऑडिशन आहे, एक खूप छान रोल आहे, तुझ्यासारखाच रोल आहे, जशी रुची आहे तसाच रोल आहे, सगळ्यांची लाडकी आहे खूप आणि खूप मस्त रोल आहे असा. आणि त्याच्यानंतर तो मला म्हणाला की राजू सर डिरेक्ट करतात, तेव्हा मला असं आलं वा, मी किती लकी आहे की मला राजू सरांसोबत काम कारण मी खूप जणांकडनं, मी आधीच्या सिरियल जेव्हा करत होते तेव्हा पण मी खूप जणांकडनं त्यांचं एवढं ऐकलंय की मला असं झालं की या फायनली मला राजू सरांसोबत काम करायला मिळतं. सो मी खूप खुश झाले तेव्हा. आणि जर माझ्या कॅरेक्टर बद्दल सांगायचं झालं तर मयू ही पमाची चौथी मुलगी आहे, म्हणजे मयुरी सुभाष परब, आणि ती घरात सगळ्यांची खूप लाडकी आहे. लहानपणापासूनच तिन्ही तायांचं प्रेम तिला खूप मिळालंय, खूप लाडाने वाढलं. लाडवलेलं बाळ आहे त्या आणि घरातलं, मी बरोबर असंच ना? म्हणते नेहमी की लोक त्यांच्या आयुष्यात सेकंड हँड वस्तू वापरत असतील पण मी 4th हँड वापरते. म्हणजे मोठ्या ताईकडनं दुसऱ्या ताईकडे, तिसऱ्या ताईकडे, मग एखादी गोष्ट माझ्याकडे येते. तर मी खूप अशीच आहे. मयुरी पण अशीच आहे आणि रुची पण थोडीफार अशीच आहे. आणि सेटवर सुद्धा मला खूप लाडवून ठेवलं या लोकांनी. बरं, रुची तू म्हणाली जसं की मयुरी हे तुझं कॅरेक्टर आहे, बरं, रुची तू रिअल लाईफ मध्येच, मग तू रिअल लाईफ मध्ये पण असंच आहे का, म्हणजे असं शेंडेफळ आणि हे? हाय शेंडेफळ. चिन्मय बसूनच बोलूया आपण. एवढी रिअल लाईफ मध्ये खरं मला एक भाऊ आहे, पण ही तिघं जे जसं मयूला प्रेम देत आहे तसं त्या एका भावाकडनं मला मिळतं. पण ते रिअल लाईफ मध्ये पण तू शेंडेफळच आहे. हो. शेंडेफळ खूप लाडकं असतं हो, घरातलं. खूप खूप लाडकी आहे मी.
सगळेच असे मी सुद्धा. तू तू पण आहे ना? सगळे शेंडेफळच आहेत हा real life. सगळे लाईनीत बसलोय आपण. बरं मी तुझ्याकडे येईन चिन्मयी, मी कधीपासून वाट बघत होती. फायनली. येस तर तू तुझ्या या कॅरेक्टर बद्दल काय सांगशील जे आज तू या मालिकेत प्ले करणार आहेस, आणि जेव्हा हे तुझ्याकडे आलं तेव्हा तुझी थॉट प्रोसेस काय होती? तेव्हा तुझी थॉट थॉट प्रोसेस काय होती? येस. मला असं वाटतं की माझ्या थॉटला जास्त प्रोसेस करायला मला वेळच नाही मिळाला आणि करायची गरज पण नाही लागली, कारण शर्वरी आणि चिन्मयी साधारणतः बोल बोल बोल. सॉरी मग पहिल्यापासून यार माझं लक्ष. स्टार्टिंग ओ सो सॉरी. नो नो नाही चुकीचं. मला वाटलं की तू कट केलं आणि मीच बोलते. नाही नाही नाही, मी प्रश्न केला स्टार्टिंग पासून. येस. सॉरी. नाही 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 अरे बरं मी तुझ्याकडे येईन चिन्मयी, की जेव्हा हे कॅरेक्टर तुझ्याकडे आलं शर्वरीचं, तेव्हा तुझी थॉट प्रोसेस काय होती? कारण शर्वरी ही थोडी हटके आहे, बिंदास बोलणारी आहे, जसं मी मगाशी बघितलं. Yes. तो त्याच्याबद्दल काय सांगशील? तुझ्या कॅरेक्टर बद्दल सांग, जेव्हा आलं तुझ्याकडे तेव्हा ती थॉट प्रोसेस काय होती? आता तुझं थॉट प्रोसेस जे बोलतेस तो प्रोसेस करायला खरंच मला वेळ किंवा गरजच नाही पडली, कारण Okay. की जशी चिन्मयी आहे तशी साधारणतः शर्वरी तशीच आहे. आणि माझ्या बोलण्यातून वगैरे पण कळेल, म्हणजे मी स्वतःला कधी कधी अशी कंपोज करते की नको एवढं नको करायला. सो शर्वरी खूप अशी स्वच्छंदी, जे तिच्या मनात आहे ते सरळ तोंडावर आहे. आणि तिचं ब्रीद वाक्य आहे की तुम्ही जर माझ्याशी सरळ बोलात तर मी पण सरळ, आणि जर वाकड्यात शिरलात तर डायरेक्ट सरळ टू परळ. सो सरळ to परळ. सरळ टू परळ. हा म्हणजे त्यामध्ये तिचा जो एक ठसका आहे लालबाग परळचा, तर मला वाटतं की हाच इंट्रो खूप काफी आहे. समजून घ्या. हा, समजून घ्या तुम्ही की कशी आहे. आणि त्यात ती MD ची रोज क्वीन आहे, त्यामुळे तिचा जो काय वेगळा स्वॅग आहे आणि स्वतःची जी काय वर्ट आहे, तिला असं वाटतं म्हणजे तसंच आहे. शर्वरी परळ मुक्काम पोस्ट परळ इतक्या नावावरती घरी पत्र येतात, तर इतकी फेमस आहे ती. सो मला वाटलं माझ्या या वाक्यावर नाही, नाही, हसले. तू परत तर इतकी फेमस आहे ती. सो येस, हे कॅरेक्टर असं आहे की फुल टू धमाल, की तुम्हाला सगळं काही बघायला मिळेल. आणि ती तितकीच सिरियस पण होते जेव्हा तिच्या घरच्या म्हणजे बहिणींच्या बाबतीत काय आहे, आणि प्रत्येक कॅरेक्टर सोबत तिचं वेगळं वेगळं नातं आहे आणि वेगळा बॉन्ड आहे, आणि त्यानुसार त्या सिच्युएशन नुसार ती वागते. Create करते, बरोबर. आणि ती ग्रॅज्युएट मुलगी आहे आणि ग्रॅज्युएट झालेली आहे, आणि ती तिच्या घरच्यांना हेल्पसाठी ती तिच्या मम्मीच्या कॅटरिंग सर्व्हिसेस मध्ये तिला हेल्प करते. ती तिच्या बेबो म्हणजे स्कूटीवर ती ते टिफिन पोचवायचं काम करते. आणि हे सगळं करत असताना तिच्या लाईफ मध्ये एका शायनरची एंट्री होते. आणि मला असं वाटतं की जसं मी बोलले की प्रत्येक कॅरेक्टर सोबत तिचं वेगळा वेगळा बॉन्ड आहे, तर ह्या मालिकेमध्ये हेच बघायला मिळेल की त्या शायनर सोबत जेव्हा तिची टक्कर होईल, तर हेच इंटरेस्टिंग असेल की आता काय काय गोंधळ नवीन होणार आहे, बघायला काय मिळणार गोंधळ आहे. घालणार आहे ही शर्वरी आणि तो शायनर. सो ह्यांच्यासोबतच मालिकेमध्ये पुढे पुढे जाऊन आपल्याला कळेल. बराच एवढे दिवस एकत्र काम करताय तुम्ही चौघी असू दे किंवा तुमचे आई बाबा, ते सुद्धा खूप गोड आहेत. सो तुमच्या 6 जणांच्या केमिस्ट्री बद्दल काय सांगाल? त्यांच्याकडून मी तिच्याकडून तुम्ही थोडीफार ऐकली आहे. ऐकली का? आमची केमिस्ट्री म्हणजे तुम्ही जर कोण एखादं बसलं आणि प्रत्येक इंटरव्ह्यू जर चेक केला ना, तर आम्ही फक्त असं आणि ह्याच्यातूनच बोलतोय. तर मला असं वाटतं की इतक्या कमी वेळामध्ये जर हे होत आहे, म्हणजे केमिस्ट्री किती चांगली बनली असेल आमची. सो आम्ही सुरुवातीलाच एक चांगलं झालं की आमचे प्रोडक्शन म्हणजे राजू सर आणि झीने निर्णय घेतला की आम्ही नाशिकला जाऊन आउटडोर शूट करतोय. सो त्या आउटडोर शूटिंगमुळे ना आम्ही जास्त एकमेकींच्या जवळ आलो आणि एकमेकींना जास्त समजता आलं की ही रिअल आणि म्हणजे इन अँड आउट कळतं आपल्याला जेव्हा आपण 24 तास सोबत असतो, ते पण 15 दिवस आम्ही एकत्र होतो. त्यामुळे जास्त वेळच नाही लागला आम्हाला बॉन्ड क्रिएट करायसाठी किंवा तो आईस ब्रेक करायसाठी. नाही, खरंच खूप छान आणि असंच राहू दे. ऑल द बेस्ट. टचवूड टचवूड असं टच गोल्ड, फिंगर काहीच नाही तर टच गोल्ड. फिंगर क्रॉस. गोल्ड पण नाहीये. ठीक आहे, आणि असेच राहा. ऑल द बेस्ट. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? तुम्ही सांगितलंय नाही एकत्रच एक मेसेज द्या.
मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीचा मुहूर्त ठरलेला असतो आणि आमच्या सनई चौघडे ह्या मालिकेचा मुहूर्त ठरलेला आहे तो म्हणजे 16 16 मार्च मार्च पासून रात्री 8:30 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर. सो पाहायला विसरू नका. सनई चौघडे